बॅग ठेवायची त्याला मारले की नाही विचार चप्पा एकदा येते लांब जायचं नाही लांब मागे रे जरा मागे रे असते असते काही नाही करायचं ये तू पण इकडे परत बस खाली तू बस खाली आता तू ये त्याच्यावर अंशुलिया इकडे तू ये तू हिला घे काही नाही करायची चाललंच नाही तरी चालेल पहिला नी स्टेबल होतं उभे राहा व्यवस्थित उभे राहा काही करू नको बॅलन्स पण कर बरोबर नीट बॅलन्स फिरायला सुरुवात कर असते फिरायला सुरुवात कर व्हेरी गुड बॅलन्स करा वर समोर लक्ष ठेवा नमस्कार सर, लहान मुलांची प्रॅक्टिस आहे, इथूनच सुरुवात होते. म्हणजे आता ॲक्च्युली मी आता सगळ्या मंडळांमध्ये फिरतोय. मला सबस्क्रायबर करून आणि सगळ्या कमेंट्स करणाऱ्या लोकांकडून आलं आहे की माझगावची आम्हाला प्रॅक्टिस कशी असती बघायची आहे. अरुण सर, आज मला सांगा की आज महाराष्ट्राच्या तमाम गोविंदा पथकांच्या मुलांना तुम्ही काय दाखवणार आहे आणि ही लहान बाळ गोपाळ आहे आणि बाकीची जी सगळी मंडळ आहे, आज काय आम्हाला ती टेक्निक बघायला भेटणार आहे, जरा सांगाल का? ही जी लहान मुलं आता दिसतात ना, हां, ही आता जर यांची जर प्रॅक्टिस करून घेतली व्यवस्थित, हां, तर पुढे 1-2-3 वर्षांनी ना ही मुलं एकदम जबरदस्त तयार होणार. ओके. यांच्यामध्ये चांगला कॉन्फिडन्स निर्माण होणार, त्यांची बॅलन्सिंग चांगलं होणार आणि हे आता ग्राउंड लेवलला करतात. हां, पण 1-2 वर्षांनी ही लोक अगदी वरच्या म्हणजे 5व्या 6व्या 7व्या 8व्या 9व्या थरावर ती लोक अगदी बिंदासपणे उभे राहतील. म्हणून अशा मुलांकडे सुरुवातीपासून लक्ष द्यायचं. डायरेक्ट मुलगा आला आणि त्याला वर चढवलं असं होत नाही. तसंच आमच्याकडे मोठी मुलं आहेत, त्यांची सुद्धा प्रॅक्टिस आम्ही तशीच करतो. ग्राउंड लेवलला तेवढा त्यांना जेवढी जास्ती प्रॅक्टिस करता येईल तेवढी करून घ्यायची, त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढवायचा आणि मग स्टेप बाय स्टेप त्यांना वरच्या थरांवर त्यांना पाठवायचं. आणि अशा पद्धतीने ही प्रॅक्टिस आम्ही नेहमी दरवर्षी घेत असतो. सर, मी तुमच्या बरोबर म्हणजे काम करत असताना म्हणजे आता जेव्हा शिवका मी तुम्हाला जरा थोडा त्रास देईल, कारण का ही टेक्निक कशी केली, काय केली. मी मध्यंतरी आता मागच्या माझ्या ब्लॉगमध्ये मी बालवीरमध्ये पण गेलो. ती मुलं पण मला सांगायची की बघा दादा, बघा पुशिंग कसं असतं, कंबर पाठी जात असेल तर त्याला पुश कसा करतात थरामध्येच. तर ह्या छोट्या छोट्या टेक्निकल गोष्टी माझगाव ताडवाडी कडूनच ह्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी. काय होतं जेव्हा जे 3 एकी वगैरे उचलायची जी पद्धत आहे ना, ती त्याच्यामध्ये टेक्निक एवढं व्यवस्थित पाहिजे ना की तिथे थोडं जरी टेक्निकली जर तुम्ही चुकी केलीत तर वर उठणं आणि उचलणं हे खूप कठीण झालं. कारण ज्या पद्धतीने उठायचं त्या आधी स्ट्रेट उठायला पाहिजे. जरा तरी तुमचा जो बॅक साईडचा भाग जो पाठीमागे आला तर तुमच्या कमरेवर खूप प्रेशर येतो. कारण वर ऑलरेडी 2 जण बसलेले असतात, ते 3 जण बसलेले असतात, तर खूप प्रेशर येतो. तर ते पाठचा भाग तो बाहेर पाठी निघून नाही द्यायचा, पृष्ठभाग जो पाठी न्यायला पाहिजे, तो सरळ ठेवून अगदी सरळच उठायचा आहे. तर ती टेक्निक जर फॉलो केली तर त्रास होणार नाही आणि उठता येईल व्यवस्थित, बॅलन्सिंग व्यवस्थित करता येईल. तर ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या आम्ही त्यांना अगदी ग्राउंड लेवलला त्यांना आम्ही शिकवत असतो आणि सांगत असतो. चल, धन्यवाद सर. ओके. ठीक आहे, मी सांगणार सगळ्यांना, काळजी करू नका, तुम्हाला द्यायचे 2 3 4 5 6 7 8 9 10 लक्षात ठेवा. सर, अरुण सर, जो पाय लॉक होतो टॉपला, जी बेबी आता गेली आहे वरती, तिने ज्या दादाच्या म्हणजे शोल्डरला जे पाय लॉक केलेले प्रॉपर इथे होते, तेच ती जे पुढच्या अंगठी असतात त्या अगदी दाबून ठेवायचे असतात.
जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित पाय लॉक करता येते आणि बॅलन्सिंग करता येतं. ओके ओके या 3 एक्की असो, 2 एक्की असो, 3 एक्की असो, नाही तर 4 एक्की, पूर्ण उठलंच पाहिजे. वरती जायचंय, तुला ती जागा पाहिजे ना, मग त्या जागेवर तुला पूर्णपणे राहायला पाहिजे. ओके, चालवणार तू. हा चल, घट्ट पाय लाव. हे सगळ्यांनी जवळ राहा एक साथ. त्याला जरा पण त्रास नाही झाला पाहिजे. एक स्टेप पुढे, हळू कर. शाबास, हळू कर. हा चल, शाबास. मान जास्त मागे नाही नको. हां चल, घट्ट उभं राहा. तुझे मुवमेंट चालू ठेव. शाबास शाबास. हां पूर्ण बॅलन्स. जरा मग पुढे नाही पाहिजे, जरा मग मागे नाही पाहिजे. शाबास. चल फिरायला सुरुवात. वेळला हळू कर, हळू कर, हळू कर. नवीन मुलं आहे. चल राज नाही वरती. चल शाबास. वेळला 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 वेळला. नमस्कार. नमस्कार. तू म्हणजे तुझ्यावरती 3 जण असतात. काय ह्या वर्षी म्हणण्यापेक्षा दरवर्षी आपण बघतो खरा पिलर आहे ना तुम्ही लोक असतात. काय बोलतो मंडळाबद्दल पेक्षा वैयक्तिक सांग, मंडळाच्या नंतर ह्या गोष्टी. वैयक्तिक म्हणजे खूप प्राऊड फील होतं. इतक्या मोठ्या मंडळाचा एक एक्क्यांमध्ये उभा राहण्याचा एक संधी मिळते आम्हाला. ही माझ्यासाठी तरी पर्सनली खूप मोठी गोष्ट आहे. ओके, त्याहून दुसरं काही म्हणजे सॅटिस्फॅक्शन वाटत नाही. ओके, बघ ना आपण आता बघतोय की म्हणजे लहान मुलांची प्रॅक्टिस, म्हणजे आत्ता ही जी प्रॅक्टिस आहे ती 4 एक्केवाल्यांची आहे, म्हणजे टॉपचे 4. तर काय तो एक विषय, म्हणजे ही प्रॅक्टिस मला महत्त्वाची बेसपेक्षा. तुझं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल? ही प्रॅक्टिस आम्ही सुरुवातीला आमची हीच प्रॅक्टिस चालू असते, एक्केवाल्यांची प्रॅक्टिस चालू असते. बरोबर. आणि आम्ही खाली प्रॅक्टिस करतो ती वरती उभा राहण्यासाठी करतो. त्यासाठी पहिली खाली आपण कसरत झाली पाहिजे, प्रॅक्टिस तेवढी झाली पाहिजे. तर खाली आपण प्रॉपर आणि परफेक्ट प्रॅक्टिस केली तर आम्ही वरती थरावर उभं राहू शकतो. बरोबर, ते मेन उद्देश असतो. ओके. आणि असा एक मला एक प्रश्न सांग, म्हणजे मला तो असा एक मी विचार केला त्या गोष्टीचा की ती जी टायमिंग असते ना, जो क्रुशल मुवमेंट असतो, त्या क्रुशल मुवमेंटमध्ये आहे ना तुला प्रत्येक जण त्या टायमिंगला बोलतात भाई बेस्ट पाहिजे, बेस्ट पाहिजे. ते बेस्ट त्या टायमिंगला काय म्हणतो, त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? तो बेस्ट द्यायचा आहे मला त्या आयोजकांसमोर किंवा त्या मंडळींसमोर. अपेक्षा भरपूर असतात सर्व लोकांकडून, कारण जेव्हापासून एक्क्यांमध्ये उभा राहायला लागलोय तेव्हा आमची दहीहंडीच्या दिवशी जेव्हा पण आमची ट्राय असते, आणि दहीहंडीच्या दिवशी नाही तर आम्ही प्रॅक्टिस करत असतो तेव्हा पण प्रत्येक मोठ्या ट्रायला 8 थर असो 7 थर असो, त्या ट्रायला मला येऊन पर्सनली बोलत असतात सर्वजण की दर्शन उठायचं तुला या टायमाला. तो एक सगळेजण माझ्यावर विश्वास दाखवतात. म्हणजे मी सोडून अजूनसुद्धा 4 एक्के उचलणार आहेत. ज्यांना ज्यांची ट्राय असते 4 एक्के उचलण्याची, तर प्रत्येक जणांना मंडळातील मुलं एक बूस्ट करतात. तर तेव्हा असं मनामध्ये एक कॉन्फिडन्स वाढतो आणि त्या कॉन्फिडन्सच्या ह्याच्यावर ते सर्व होऊन जातं. तर दर्शन आपण कनेक्ट राहूच आणि आता करू प्रॅक्टिस. या कोणाला दर्शन जरा येऊन पटापट ना, जरा एकावर एक चालवर आहे. डायरेक्ट मग तुम्हाला वर पाठवून नाही लागणार. एक अशा तुला चालवलं नमस्कार. नमस्कार. जरा आपला परिचय सांगा. मी अंकुर गिरणेकर. ओके. जवळपास 23-24 वर्षापासून आम्ही दहीहंडी. ओके, दहीहंडीमध्ये. आणि हिला आता मागच्या वर्षीपासून येते, पण तिला पण आवड आहे. ओके. टॉपला आता यावर्षी बघू, ट्राय करू. करते बऱ्यापैकी. हो ना. म्हणजे एक म्हणतात ना की खेळ म्हणतात ना की रक्तात असावं लागतं, रस्त्यात पण असावं लागतो आणि त्याचबरोबर पहिला खेळ खेळावा लागतो. हो. ओके. आता कसं असतं की आपलं मूल म्हणतात ना की
ह्या म्हणजे आपण बघतो कधी पण थर पडताना, बरोबर. पण एक मनाला चुरचूर लागते ती. पण आता तुम्ही तो ते खेळ खेळताय, बरोबर. त्याच्याबद्दल काय बोलतात बेबीला घेऊन? नाही म्हणजे आता कसं पहिले तरी सेफ्टी नव्हती, म्हणजे जवळ आता पहिले आम्ही जेव्हा 9 लावले ना 2008, आता 2010, 2013, 12 तेव्हा कसं हार्नेस वगैरे नव्हते, सेफ्टी नव्हती. पण आता कंपल्सरी हार्नेस आहे, म्हणजे एक विश्वास आहे तो. हा, म्हणजे मुलींना कसं इश्यू नाही, वर जरी काय इश्यू झाला तरी ते हार्नेसने हँग होतं. त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन कमी राहतं. बरोबर. नाहीतर मग थोडंसं असायचं तेव्हा, कारण आमचे ते आहेत भरपूर सॉलिड होत्या पोरी, लहान होत्या, यांच्या एवढ्याच हिच्या एवढ्याच होत्या तेव्हा, अक्षरशः म्हणजे खाली पडलेल्या पण आहेत. बरोबर. पण होतं तेवढ्या डॅशिंग. तुम्ही त्या टायमिंगला म्हणजे तुमचा म्हणजे 2008-9 त्या टायमिंगला म्हणजे तुम्ही कुठल्या थरामध्ये आता? ते चौथ्या थराला. चौथ्या थराला म्हणजे खालून चौथ्या थराला. खालून चौथ्या थराला. धन्यवाद दादा. थँक्यू. या सांगा ना सर, ही पोझिशन सांगा. हात जर इथे ठेवला मला बॅलन्स करायला मिळेल. ओके. व्यवस्थित. हां, कारण का हा फॉर्म पाहिजे, हा 3 उचलणारा फॉर्म पाहिजे. ओके. येस. ठीक आहे, येत ना काय करायची चल जवळ. लगाओ जाओ. शाबाश शाबाश शाबाश. मस्त मस्त होतं. शाबाश. तेथून ठेव, तेथून ठेव. शाबाश शाबाश. स्थिर हो, पहिला स्वतः स्थिर हो. हां. त्याला मनावर घेतल्यानंतर तो कधीच झाला असता. जरा भेटतं, खांदे कडक पाहिजे सगळे. आतमध्ये आतमध्ये सगळ्यांनी आतमध्ये आतमध्ये जोर लगा जरा. घट्ट दर्शन आणि खांदे कडक द्या. 3 मध्ये खांदे कडक द्या. 3 मध्ये खांदे कडक द्या एकदम. त्याला स्थिर हो, स्थिर हो, स्थिर हो. आणखी शाबाश शाबाश. आणखी नायडू खांदे कडक ठेवा एकदम. पूर्णपणे घट्ट. शाबाश घट्ट. शाबाश शाबाश. सरळ उभा राहा. शाबाश. व्हेरी गुड व्हेरी गुड. शाबाश. मस्त 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 मस्त. शाबाश. ठीक आहे. पाय सोड, पाय सोड. बस. नाव काय रे? आर्यन. आर्यन. तर आता हे तुम्ही सगळेजण दररोज येतात का रे? का कळलं, मी ऐकलं की आज मला नाही जायचं, कंटाळा आलाय, असं आहे? नाही ना. का येऊशी वाटतं तुम्हाला? का वाटतं? कारण का हा गोविंदा
म्हणजे मला हा लहानपणापासून आवडायचा, पण माझे पप्पा मला पाठवायचे नाही. या वर्षी म्हणजे मागच्या 2 वर्ष झाले की येऊन इथं, तर मला खूप आनंद वाटते. आणि हा पोरगा ना, हा पहिलेपासून आहे. हा पोरगा काय, ह्या पोराचं काय म्हणाला? हा पोरगा माझा मित्र आहे. हा पोरगा माझा एकदम म्हणजे खास मित्र आहे, म्हणून तू त्याला घेऊन आलास? म्हणजे त्याला यायचं नव्हतं? तो मला घेऊन आला. अच्छा, तो घेऊन तुला? त्यांनी आम्हाला कॉन्फिडन्स दिला. काय म्हणजे ह्या दादा लोकांना बघून तुम्हाला असं काय वाटतं की बाबा म्हणतात ना की आपल्याला ह्यांच्यावरती असं लोक आपल्याला म्हणजे 7व्या थरावर गेले, मग आम्ही लोक 8व्या थराला जाऊन येऊ. हो ना. मग त्याच्यासाठी बाळा प्रॅक्टिस करावी लागते, मग त्याच्यासाठी दररोज यावं लागतं, सरांचं ऐकावं लागतं. ऐकता ना? चला, बेस्ट ऑफ लक, आणि आता भेटूया परत. नमस्कार. आता आपली चर्चा होत होती, तुम्ही आता काय म्हणाला की बऱ्यापैकी पोरं आहेत ते कबड्डीची प्रॅक्टिस करतात. कबड्डीची प्रॅक्टिस करतात. काय म्हणजे सांगा ना मला. हा जो मुलगा अक्षय म्हणून मुंबई शहरतर्फे खेळून आला बालेवाडीला. ओके. मुंबई शहराचं नेतृत्व तो 4-1 घेतो. तो सुद्धा कबड्डी प्लेअर आहे. मोस्ट ऑफ द गोविंदा खेळणारे कबड्डी प्लेअरच आहेत. ओके. फिटनेसवर फोकस करून चला, थँक्यू. हळू कर बाळा, सरळ उभी राहा, दोन्ही हात वर. शाबास. 1 2 3. शाबास. चालताना सुरुवात. स्थिर हो, पहिला स्थिर हो, हात खेचून राहा त्याचा. शाबास. लक्ष ठेव पूर्णपणे. शाबास. शाबास. वगैरे हा हा तिला पण सांगितलं. आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22
सर घेईल ना तू, घेईल ना. हो का? ट्राय करायला सांगितलं ना तू थोडंसं कॉन्सन्ट्रेट कर. बाकीची बरोबर भंकेस करतात त्यांना जमिनीवरच उभं राहायचं, तुला वर उभं राहायचं. समजलं ना? हा फरक आहे. तुला जर तू जर कॉन्सन्ट्रेशन जर नसेल ना तर तिकडे पण तू ऑफ बॅलन्स होऊ शकतो. तुला फरक पडला, त्यांना काही फरक नाही पडला, त्यांच्यावर तू भंकस करत नाही. लक्षात इथे टाका. चल बॅलन्स कर, स्टेबल हो जरा. बस 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चल बस. जास्त मान वापरशील ना ते दोघं नाही जास्त. मुंबई शहर कबड्डी असोसिएशन ब गटामधून तू खेळलेला, म्हणजे आता रिसेंटली खेळलेला ना? ओके, मार्चमध्ये. ओके. उपयोग तर होतो इकडे त्या सगळ्या गोष्टीचा. स्पेशली म्हणजे जिम तर तू दररोज करतोस. ह्या महिन्यामध्ये स्कॉटिंग किती होतात? स्कॉटिंग किंवा सगळ्याच गोष्टी, एक्सरसाइज शोल्डर विल्डरपासून. ऑफिसमुळे जिम तर सध्या तरी बंद आहे. अच्छा, बंद आहे. ओके. तर जी काय ती प्रॅक्टिस इथेच होते आणि थोडी आम्ही आधी कबड्डीची प्रॅक्टिस करतो. ओके. म्हणजे थोडा तरी फिटनेस चालू आहे. हां, फिटनेस चालू आहे, फिटनेस सोडणार नाही. आता ह्या 2-1 महिन्यामध्ये स्क्वॉट आणि शोल्डर हां, बस त्याच्यावर ध्यान. त्याच्यावरती 2 महिने आता जरा गोविंदावरती फोकस. गोविंदा झाला किंवा परत कबड्डी. काय फरक वाटतं? म्हणजे वर्षानुवर्ष आपण जसा गोविंदा खेळतोय ना, ह्या वर्षी मी हे चेंजेस करणार, अगोदर मी हे असं करायला पाहिजे होतं. चेंजेस म्हणतो ना आपण, चेंजेस स्वतःमध्ये, चेंजेस उचलण्यामध्ये पण चेंजेस. म्हणजे कसं आहे की स्वतःमध्ये एक सेल्फ इम्प्रूव्हमेंट आली पाहिजे. स्वतःमध्ये एक सेल्फ इम्प्रूव्हमेंट आली पाहिजे, ज्यांनी म्हणजे की आपली जरा फिजिक वाढेल. दरवर्षी साईजमध्ये दरवर्षी एक वेगळा फरक आला पाहिजे, ज्यांनी म्हणजे की आपण स्वतः पण दिसायला चांगले वाटतं आणि एक सेल्फ कॉन्फिडन्स पण येतो. ओके. माझगाव ताडोवाडी म्हटलं ना तर 4 एक्क्याचे 500 त्याच्यामध्ये एक विषय आहे. पण येस मला एक गोष्ट सांग की हे बाळकडू म्हणतात ना, इथून काय बोलतो ह्या सगळ्या गोष्टीचं? महाराष्ट्र बघतो त्या 4 एक्क्यांना, माझगाव ताडोवाडीच करू शकते ती. म्हणजे ती एक 4 एक्केची पण एक टेक्निक आहे. ती जर टेक्निक जमली ना तर लहान पोरगा पण उचलू शकतो ती. बरोबर. बाकी त्यासाठी फक्त बॅलन्स पाहिजे आणि फोकस पाहिजे. हां, तेवढी प्रॅक्टिस पण पाहिजे. हो, तेवढी प्रॅक्टिस एक पाहिजे आणि थोडी ताकद पण. येस. थँक्यू. डबल एक काय वरती. हो. घट्ट व्हा जरा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40
तसा नाही पाहिजे, तेवढ्या ताकदीने तू तिथे पाहिजे पोझिशनला, सरळच पाहिजे एकदम फुल सरळ. ताकद लावूनच पाहिजे, थोडा पण ढिला नाही, थोडा पण पॉवरवरच राहील. 3-3-2. अरे याला तयार करायचं. चल मैं भी आता हूँ. चल. अरे पायला व्यवस्थित बरोबर आहे. घट्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 21 22 23 24 25 26 27 पहिले तीन 2 अंकुर अंकित नाही राहणार ना तिसरं. ठीक आहे तिथपर्यंत ओके. हे चल ये वरे 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 खांद्यावर ये खांद्यावर बोलू नका रे. तीन वाल्यांचा तमाशा आहे.
19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100. चालेल होता ते पाहिजे बस कमी कसं वाटते हातावर या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, हा सोहम पाटील माझ्याकडे म्हणजे 3री 4थी पासून सेंट मेरी शाळेमध्ये होता. ओके सर. आणि 3री 4थी पासून माझ्याकडे ॲज अ क्रिकेटर म्हणून. अच्छा, क्रिकेटर आहे तो. सर क्रिकेटचा उपयोग होतो का? ऑफकोर्स आपण 10वी पास होऊन तो आता कॉलेजला जातो. मस्त सर. सर 200चा काउंट काय आहे, म्हणजे काय विशेष? तेवढा स्टॅमिना वाढेल ना मुलांचा. स्टॅमिना वाढेल, त्यांना बॅलन्सिंग तेवढा वेळ करायचं आहे. 1.5 ते 2 मिनिटं त्यांना बॅलन्स करून खांद्यावर उभं राहायचं. सर पाऊस अचानक आला, अचानक पाऊस आला किंवा काय आला, उतरवायचे नाही. हा तेवढा वेळ उभं राहिलं पाहिजे सर. सर हेच आहे माझगाव ताडवडीचं पावसाळ्यातलाच गेम आहे. यस सर, यस सर. खांदे वर कर, खांदे वर कर. हा सरळ एकदम. काही सरळ राहा, समोर बघ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, तिघांकडे लक्ष ठेव साई. 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, बरा, कशी आहेस तू? बरी आहे ना. तू मागच्या वर्षी ठाण्याला होती ना? काय झालेलं तेव्हा? अच्छा, अडकलेला काय? ओके. पण तुझं सगळ्यांनी कौतुक केलेलं माहिती आहे काय? खूप म्हणत होती अरे किती छान मुलगी, किती मस्त वरती चढत होती, पण अडकला ना रोप. आहे ना, काय पण बोलतात ना ही पोरं. ओके.
ओके ना?